मॉर्निंग. आणि आज शुक्रवार आहे आणि मी पुण्यावरून रात्रीच आलो आणि मग आज सकाळी सकाळी अमितचा कॉल आला, म्हणे चला आपण कुठेतरी खायला जाऊया. तर आता अमित बरोबर चाललो आहे हॉटेलला. तर वर्तकनगरला एक फेमस हॉटेल आहे, तिथे छान मैसूर डोसा मिळतो. तिथे आम्ही आज मैसूर डोसा खायला चाललो आहे. चला तर बघा आमच्याबरोबर. मूळ नाक्यावरून आपण आलो, इथेच आहे उडुपी एक्सप्रेस आणि इथे आता आपण चाललो आहोत. उडुपी एक्सप्रेस हॉटेलमध्ये आलो आहे. मस्त मैसूर मसाला डोसा खायला घेऊया कसं वाटतं. तुला मैसूर इथे येऊन मैसूरच का खातोस? म्हणजे तुला मैसूर आवडतो का इथे? इथे छान बनवतात मैसूर डोसा. ओके ओके ओके. तुझं आवडतं ठिकाण आहे नाश्ता करण्याचं, म्हणून राहुलची आज कापायला आलोय. राहुल पार्टी देणार आहे. अच्छा अच्छा. नेहमी मी तुला कापतो, आज तू मला कापायला आला. असं काही नाही, ठीक आहे. राहुलला कधी कधी कापण्यात मजा येते. अच्छा अच्छा. चला म्हणजे आपण वाट बघूया कधी येतोय मैसूर मसाला आपला. आता अमित सोसायटी सोडून जाणार आहे, तर त्यामुळे परत अमित कदा आता आपले दिवस आठवतील ह्या व्हिडिओ बघितल्यावर. अमितला भेटायला महाबळेश्वरला ये बिंदास. ओके ओके. अमितचं महाबळेश्वरला घर आहे, मोठा बंगलो आहे आणि स्ट्रॉबेरीची बाग आहे. तर एकदा आपण केव्हा तरी त्या विषयीचा पण व्हिडिओ बनवूया ना अमित, खास अमितच्या स्ट्रॉबेरीच्या बागेत फिरताना. ऋग्वेद बरोबर. आणि मग डायरेक्ट झाडाची अशी स्ट्रॉबेरी प्लग कडूनच खायची मजा येईल ना. केव्हा तरी हा अनुभव घेतला पाहिजे ॲक्च्युली थंडीमध्ये. करू नक्की. नेक्स्ट टाईम नक्की महाबळेश्वरला येऊ. आता आलेला आहे मैसूर मसाला. आम्ही 1/2 मागवलं आहे कारण हा खूप हेवी होतो. सांबार खूप इंटरेस्टिंग आहे. कसा होता राहुल? तर सांबारची चव अमेझिंग आहे. तुम्ही वर्तनगरला आलात तर इथे येऊन मैसूर मसाला सगळे आयटम चांगले आहेत. तुम्ही हा आयटम नक्की ट्राय करा. बाय.